आदेश आणि सुबोध ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तर आदेशाच्या बॅट मधून आपल्याला चौकार पाहायला मिळाला आहे. 5 धावा धावफलकर आहेत कारण पहिला बॉल वाईट बॉल होता. तर अमित हा गोलंदाज आपण पाहतोय. गायत्री नगर संघाच्या माध्यमातून फ्रंट लाईन गोलंदाज आहे. तर चला आपण सामन्याला सुरुवात करतोय. थोडं स्पीडअप करा. यस विनंती असेल खेळणाऱ्या सर्व संघांना. अमित त्यावेळेस हा चेंडू आपण पाहतोय. बॅटची कडा. यस इज गॉन. पहिला गडी बाद. Jazz in the mix. तर पहिला गडी बाद झाला. नवीन फलंदाज इन ॲट 3 नंबर. तिसऱ्या नंबरवर आपण रोनित याला पाहतोय. गोलंदाज अमित पुन्हा एकदा बोलतोय. त्यावेळेस हा फटका खेळून काढलाय. सुराईक फटका. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चेंडू सीमारेषे बाहेर. हा चौकार. आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पुन्हा एकदा पाहू शकता कशा प्रकारे हा फटका खेळून काढला होता. जवळ आपण पाहतोय की उजवी स्टिक सोडून खूपच बाहेर होता हा चेंडू. मात्र तरी देखील चेंडूवर प्रहार झाला होता. आणि आता मात्र आपण पाहू शकता कशा प्रकारे हा फटका खेळून काढला होता. पुढील चेंडू यावेळेस आडव्या बॅटने हा फटका खेळून काढलाय. चेंडू कार्पेटच्या सहाने जातोय. क्षेत्ररक्षक दूर आहेत आणि चेंडू मात्र निघून जाईल सीमारेषा पार. हा चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार आल्यात. तर या ठिकाणी आतिश जी चन्ने उपस्थित आहेत त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम. तर गोलंदाज पुन्हा एकदा बोलतोय. षटकातील पुढील चेंडू. त्यावेळेस एक चांगला चेंडू आपण पाहतोय. कमबॅक केलाय गोलंदाजाने. वेलकम सतीश वाघसवरे. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. वेलकम बाला. चौदा धावा धावफलकावर आहेत. पहिलं षटक मार्गस्थ आहे. 1 गडी बाद. 14 धावा धावफलकर आपण पाहतोय. अमित या गोलंदाजाच्या माध्यमातून हे षटक फेकलं जात आहे. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली. यस इज गॉन. अजून 1 गडी बाद. It's time. It's time. तर अशा प्रकारे पहिल्या षटकाची समाप्ती झाली. पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर 14 धावा धावफलकर आहेत. मात्र त्या मोबदल्यात RCC राये संघाचे आपण 2 गडी बाद होताना पाहिले. तर आता मात्र नवीन षटक गोलंदाजी मार्कवर येतोय अरविंद. या स्पर्धेतील दुसरा सामना आपण या ठिकाणी अनुभवतोय.
पहिला सामना आपण पाहिला होता मापोली विपक्ष लोणाड, ज्या ठिकाणी पराभूत केलं होतं लोणाड संघाला मापोली संघाने, आणि त्यानंतर मात्र ही दुसरी लढत आपल्याला पाहायला मिळते. भरपूर सामने आपल्याला या ठिकाणावरनं खेळवायचे आहेत, सो प्लीज कोऑपरेट करा. आयोजकांना सहकार्य करायचं आहे. वेळ थोडा कमी खर्च करा, वेळे संदर्भात थोडं भान असू द्या, कारण मित्र आम्ही तुमच्यासाठी थांबू शकतो मात्र वेळ आपल्यासाठी थांबू शकत नाहीये. यावेळेस ऑफ साइडला खेळून काढलाय, डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट झाली, एकापेक्षा आधी एक काही एक नाही. धावसंख्या 15. अरविंद गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, पंचांच्या डाव्या बाजूने वळतोय. यावेळेस हा चेंडू सोडून दिलाय कारण दिशा चुकीची आहे. पंच आमच्याकडे वळतायत. शाहिद मोमीन सरांचा इशारा आपण पाहतोय. वाईट बॉल. अवंतर धाव या ठिकाणी खर्च केली गेली आहे. गोलंदाज अरविंद पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज, आमच्यापासून दूर जाताना षटकातील पुढील चेंडू. यावेळेस प्रहार झालाय मात्र चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. झेलच्या स्वरूपात अजून एक गडी बाद. हातात धरून डोई वर्षणाची पाटी पाटी, मयाभिमान मयाभिमान विमान माय सोन्यानं भरली होती. गेट साठी प्रयत्न जरूर झाले मात्र फटक्यामागे तेवढी ताकद झोकता आली नव्हती फलंदाजाला. परिणामस्वरूप चेंडू काही सीमारेषा पार होऊ शकला नव्हता, आणि त्या ठिकाणी उभा असलेला क्षेत्ररक्षक कोणत्या प्रकारे चुकी करत नाहीये. झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय. यस तर मित्र, आपण जी स्पर्धा पाहतोय आधुनिक भारताचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2021. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस विकेटसाठी प्रयत्न जरूर झाले मात्र बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क झाला नाहीये. चेंडू निर्धाव निघून जातोय. सोराईक चेंडूची सांगता आपण पाहतोय. या षटकामध्ये मात्र अरविंद हा गोलंदाज कमबॅक करून देतो आपल्या संघाला, कारण पहिल्या षटकामध्ये आपण 2 गडी बाद होताना जरूर पाहिले मात्र त्या उलट 14 धावा खर्च झाल्या होत्या. तर यावेळेस मात्र अचूक टप्पा, अचूक लाईन त्यान लेंथ आपण पाहतोय. यावेळेस प्रहार झालाय, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अजून एक गडी बाद झेलच्या स्वरूपात. हातात धरून डोई वर्षणाची पाटी कपडांना नकार घालायला धक्का फजिती होती माय मोठी. HK style, HK style. मयाभिमान विमान माय सोन्यानं भरली होती. मयाभिमान विमान माय सोन्यानं भरली होती. इनसाइड आउट फटका होता मात्र इनफिल्ड क्लिअर केली. मात्र डीप मध्ये आपण पाहतोय की चांगला झेल त्या ठिकाणी टिपलाय. अजून एक गडी बाद झाला. धावसंख्या स्थिर आहे 16. यावेळेस दुरून खेळण्याचा प्रयत्न, फटक्यासाठी जागा बनवली होती मात्र बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क झाला नाहीये. चेंडू मात्र निर्धाव निघून गेलाय. अजून एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमधून आपल्याला पाहायला मिळतोय. अरविंद ज्या प्रकारे गोलंदाजी हाताळतोय नक्कीच प्रशंसा केली जाईल. अचूक लाईन त्या लेंथ आपल्याला पाहायला मिळते. अचूक टप्पा या गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहतोय. यावेळेस चेंडूला पुढे ठेवला होता. बॅट आणि बॉल मध्ये आवत असं संपर्क नाहीये. स्वतः गोलंदाज चेंडू मागे आपण पाहतोय. दुसरी धाव घेण्याचा धोकादायक प्रयत्न, मात्र 2 धावा कंप्लीट झाल्या. अठरा धावा धावफलकावर झाल्यात. 2 षटकाची समाप्ती आपण पाहिली. नवीन गोलंदाज आपण पाहतोय संदेश.
षटक क्रमांक 3 फेकण्यासाठी गोलंदाज संदेश आलाय. यस, एक संदेश आपण मापोली संघामध्ये देखील पाहिला होता. तर एक संदेश गोलंदाजी मार्कवर व मी समालोचन कक्षातून संदेश वखारे आपला सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. षटकातील पहिला चेंडू यावेळेस प्रहारचा लाय फुल पॉवरफुल वंडरफुल डिलाइटफुल चेंडू सीमारेषे बाहेर गुल. हा षटकार DJ, Ritesh and Praveen. षटक क्रमांक 3 षटकाची सुरुवात 6 धावांच्या मदतीने 6 धावफलक पुढे सरकला. 24 धावा धावफलकर आपण पाहतोय. गोलंदाज संदेश याचं स्वागत मात्र या ठिकाणी आपण पाहतोय षटकाराच्या मदतीने केलाय. फलंदाज रोहनच्या बाट मधून हा षटकार आलाय. जो रोहन आपण पाहतोय 6व्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी आलाय. मात्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण भरपूर वेळा पाहिलंय की क्रमांक महत्वाचा नसतोय. जो येतोय तो 6 अँड आउट क्रिकेट खेळायला नक्कीच माहेर आहेत टेनिस बॉल क्रिकेटचे क्रिकेटपटू. खास करून टेनिस बॉल क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिज क्रिकेटचा अंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. कारण भरपूर वेळा आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिज क्रिकेटर्सला अशा प्रकारची खेळी करताना पाहतोय. 6 अँड आउट क्रिकेट खेळलं जात आहे. संदेश गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर षटकातील पुढील चेंडू घेऊन वळतोय. यावेळेस बॅट आणि बॉल मध्ये हवं तसं संपर्क नाही आहे. चेंडू बॉलर बॅक ड्राईव्ह आपण पाहतोय. लॉंग ऑफ लॉंगॉनच्या मध्ये चेंडू उचलला जातोय. मात्र त्या दरम्यान संधी होती. 2 धावा कंप्लीट होतील. यस, 82 रन्स 2 धावा कंप्लीट झाल्या. या स्पर्धेतील दुसरा सामना आपण या ठिकाणी अनुभवतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2021 भरपूर चांगलं आयोजन नियोजन या ठिकाणी झालंय. प्रशांत जाधव, स्वप्नील सालवी यांची अपाट मेहनत अपाट कष्ट या स्पर्धेमागे आपण पाहतोय. वन मॅन शो उमेश दादा सोनवणे. यावेळेस टॉप 1 चेंडू हवेत आहे. मात्र यष्टीरक्षकापासून दूर पडतोय चेंडू. त्या दरम्यान 1 धाव कंप्लीट झाली. (27) 27 धावा धावफलकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 9 धावा खर्च केल्यात गोलंदाज संदेश या गोलंदाजाने. मात्र अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पाहूया कुठपर्यंत मजल मारेल आरसीसी राय संघ. आडव्या बॅटने हा फटका खेळून काढलाय. चेंडू कार्पेटच्या साने जातोय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. चुकीचं क्षेत्ररक्षण, चांगलं बॅकअप आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. तर नाणेफेकीचा कॉल जिंकल्यानंतर फलंदाजी करतो या ठिकाणी आरसीसी राय संघ. मात्र फलंदाजी का स्वीकारली याचं उत्तर आतापर्यंत त्या प्रकारे देता आलं नाहीये. कारण धावफलकर आपण पाहतोय 29 धावा झाल्यात. षटक क्रमांक शेवटचे चालू आहे. यावेळेस हा फटका खेळून काढलाय. मिस टाइम आहे. चेंडू थोडा वेळ हवेत होता. नो मॅन लँड ठिकाणी चेंडू लँड होतोय आणि त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याची मुभा. 2 धावा कंप्लीट झाल्या. 31 धावा धावफलकावर आहेत. आपण पहिला सामना जो पाहिला होता त्या ठिकाणी तब्बल 52 धावांचं लक्ष उभं केलं होतं मापोली संघाने. तर यावेळेस मात्र या सामन्यामध्ये आपण पाहतोय फलंदाजी स्वीकारली आणि त्यानंतर मात्र या षटकातील 1 चेंडू बाकी आहे. या इनिंग मधील शेवटचा चेंडू गोलंदाज संदेश वळतोय. प्रहार जरूर झालाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. यस इज गॉन. फलंदाज बाद. डीजे मास्टर चेंडूने देखील त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला सांगितला की तुमसे मिलने को दिल करता है आणि जेलच्या स्वरूपात बाद झालाय फलंदाज. तर अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 31 धावा धावफलकावर झाल्यात. 32 धावांचं लक्ष आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग पाहूया कशा प्रकारे केला जाईल गायत्री नगर संघाच्या माध्यमातून.
तर पुढील दोन संघांना मी या ठिकाणावरनं आवाज देऊ इच्छितो. पुढील जो सामना होईल सुपेगाव विपक्ष विराट स्पोर्ट बी. तर चला दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी या. यस, तर आयोजक या ठिकाणी आपल्याला ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील विराट स्पोर्ट बी संघाच्या माध्यमातून. आपण पाहतोय या आधुनिक भारताचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2021 विराट स्पोर्ट शिल्लार व अमित शिल्लारकर यांच्या माध्यमातून केलेलं हे आयोजन नियोजन आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळत आहे. या स्पर्धेचे वन मॅन शो उमेश शानंता सोनावणे. त्याचबरोबर या स्पर्धेमागे आपण अपाट मेहनत अपाट कष्ट पाहतोय. सागर सोनावणे, रोहन जाधव, प्रशांत जाधव, स्वप्नील सालवे, प्रशांत मुले, गिरीश भोई राणा, सोहम धनगर यांच्या माध्यमातून जी मेहनत केली गेली आहे नक्कीच, कारण या प्रकारचं आयोजन नियोजन करणं कोणी एड्या गबालाचं काम नाहीये. आज टेनिस बॉल क्रिकेटचा विचार केला तर टेनिस बॉल क्रिकेट एक वेगळ्या उंचीवर आपण पाहतोय. टेनिस बॉल क्रिकेटने घेतलेली भरारी आणि त्या भरारी मागे या स्पर्धेचा देखील तेवढ्याच आवर्जून उल्लेख केला जाईल यात मात्र काही शंका नाहीये. कारण चांगलं आयोजन नियोजन या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळतंय. चांगली खेळपट्टी आहे, चांगले आउटफील आपल्याला पाहायला मिळतंय. त्याचबरोबर आपण पाहतोय या मैदानाच्या चहूबाजूस कटआउट लावले गेल्यात. खास करून या स्पर्धेचं वैशिष्ट्य आपण पाहतोय की ही जी स्पर्धा आहे ही लाईव्ह टेलिकास्ट केली जाते SSS केबल नेटवर्कच्या माध्यमातून. चांगलं वर्क आपल्याला पाहायला मिळतंय. रुपेश ठाकरे असतील, त्यानंतर चांगलं कॅमेरा वर्क आपण पाहतोय अजय वर्मा यांच्या माध्यमातून. तर आशिष वाडबिंदे माझ्या समवेत आहेत, जे सिव्हिल इंजिनियर आहेत. गुणलेखकाच्या भूमिकेत आपण आज त्यांना पाहतोय. तर या स्पर्धेच्या माध्यमातून शाहिद मोमीन सर, परवेज शेख सर पंच म्हणून आहेत. तर गणेश घरत प्रोप्रायटर आहेत DJ गणेशचे, त्यांच्या माध्यमातून सुरेख संगीत आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळतंय. आता मात्र आपण सामन्याकडे वळूया. 32 धावांचं लक्ष आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. संदेश विथ अमोल. तर फ्रंट लाईन गोलंदाज RCC राय संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय रोहन. यस, टॉस साठी या. पुढील जो सामना होईल विराट स्पोर्ट बी शेल्लार विपक्ष समोर संघ आपल्याला पाहायला मिळेल सुपेगाव. दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहा. बत्तीस धावांचं लक्ष आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग सामन्याला सुरुवात होतोय. याच पंचांना विनंती असेल की आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. वेळ थोडा कमी खर्च करा. या ठिकाणी हेमंतजी सोनावणे उपस्थित झाल्यात. विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2021 या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम. पंचांना विनंती असेल आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. 32 धावा बनवायच्या आहेत गायत्री नगर या संघाला. विपक्ष आपण पाहतोय RCC राय संघ. षटकातील पहिला चेंडू डावी सिक्स सोडून बाहेर टाकलाय. पंच आमच्याकडे वळतायत. वाईट बॉल, अवंतर धाव मिळेल. बिना मेहनतीची धाव फलकावर लावली जाते. स्वतः गोलंदाज समोरील संघाचं खातं ओपन करून देतोय. षटकातील पुढील चेंडू यावेळेस सॉफ्ट ड्राईव्ह कव्हर ड्राईव्ह केलाय. चेंडू अतिशय सुरेख पद्धतीने गॅप मधून ढकलून दिलाय. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. हा चौकार. मैंने देखा तूने देखा इसने देखा मैंने देखा इसने देखा मैंने देखा तूने देखा इसने देखा. सुरेख फटका डीजे मास्टर सबने देखा. अतिशय चांगला फटका होता. दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन झालंय. माजी उपसरपंच दिनेश दादा भोईर यांचं शुभ आगमन झालंय.
विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थान बनवा. आपलं हार्दिक स्वागत आहे. अमोल तपासे देखील त्यांच्या समवेत आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. व्हॉट अ शॉट, चेंडू सीमारेषे बाहेर, हा चौकार. अतिशय दमदार फटकेबाजी मैदानाच्या आतमधून आपण पाहतोय. क्लास फलंदाजी या ठिकाणी क्लास बॅट्समनच्या बॅट मधून 2 क्लास फटके आपल्याला पाहायला मिळाले. स्टाईल ऑफ वीरेंद्र सेहवाग सर. कव्हर ड्राईव्ह आपण पाहतोय. 2 चौकार या ठिकाणी आल्यात अमोल याच्या बॅट मधून. तर आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडा बदल केला जात आहे. जसं पहिलं की ऑफ साईडला फटकेबाजी करतोय हा फलंदाज, तर डीप मध्ये प्रोटेक्शन वाढवलं गेलंय. यावेळेस देखील त्या प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क होत नाहीये. चेंडू निर्धाव निघून गेलाय. तर यावेळेस कमबॅक आपल्याला पाहायला मिळतंय गोलंदाजाच्या माध्यमातून. 9 धावा धावफलकावर आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज रोहन. यावेळेस इनसाइड आउट फटका. व्हॉट अ शॉट, चेंडू निघून गेलाय या डीप सीमारेषे बाहेर. हा षटकार. आपण पुन्हा एकदा टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकता कशा प्रकारे हा फटका खेळून काढला होता. अगदी योग्य टायमिंग, जागेवरून प्रहार झाला होता. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषे बाहेर आपण चेंडू पाहतोय. षटकार आलाय. 6 धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. बिनबाद 15 धावा झाल्यात. 32 धावांचं लक्ष आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मात्र एक पॉझिटिव्ह सुरुवात. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाज रोहन याच्या माध्यमातून पॉवर प्लेचं षटक फेकलं जात आहे. मात्र त्या ऑपोजिट आपण पाहतोय की पॉवरफुल फलंदाजी झाली आहे. अमोलच्या बॅटमधून 2 चौकार 1 षटकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर पुन्हा एकदा रोहन गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. चांगली फटकेबाजी. 32 धावांचं लक्ष आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना चांगली सुरुवात झाली आहे. खास करून अमोल याच्या बॅट मधून. दरम्यान ट्रिपल एस टीमचे प्रसाद मुले सरांचे या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. वेलकम. विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन स्थान बनवा. आपलं हार्दिक स्वागत आहे. प्रसाद मुले. यावेळेस मिस टाइम झालाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली चुकी करतायत. झेल ड्रॉप झालाय आणि त्या दरम्यान ओव्हर थ्रो देखील आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र 2 धावा कंप्लीट झाल्या. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 17 धावा धावफलकावर आपण पाहतोय. वेलकम प्रसाद मुले, मेंबर ऑफ टीम ट्रिपल एस. आपलं हार्दिक स्वागत आहे. रोहन पुन्हा एकदा बोलतोय. यावेळेस रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न. जोरदार अपील, मात्र पंच सहमत नाहीये. चेंडू पायावर आदळला होता. पायचीची अपील आपल्याला पाहायला मिळाली. लेगबायच्या स्वरूपात ही धाव कंप्लीट झाली. मात्र ज्यावेळेस पायचीची अपील होतं त्यावेळेस मात्र पंचांच्या दृष्टिकोनातून पाहिलं जात आहे चेंडू कुठे पडलाय, चेंडू मिडल स्टिकला आहे का, चेंडूची हाईट किती आहे, आणि त्यानंतर मात्र पंचांच्या माध्यमातून सहमती दाखवली जाते. मात्र उजवी स्टिक सोडून बाहेर चेंडू आत आला होता, तर पंच सहमत नाहीयेत. अशा प्रकारे पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकर आपण पाहतोय 18. नवीन बॉल दे ना. 32 धावांचं लक्ष आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा धावफलकावर आहेत. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सामन्याचं समीकरण जे आहे ते सोपं झालंय, कारण येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची आवश्यकता आहे.
7.00च्या सरासरीने चालायचं आहे गायत्री नगर संघाला. नाणेफेकी जिंकल्यानंतर फलंदाजी केली होती. राय संघाने 32 धावांचं लक्ष उभं केलं. नक्कीच त्या प्रकारची फलंदाजी या ठिकाणी करता आली नाहीये राय संघाला. एक माफक लक्ष आणि त्या माफक लक्षाचा पाठलाग करत असताना 18 धावा धावफलकावर आहेत. आता मात्र 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 14 धावांची आवश्यकता. गोलंदाज राजू गोलंदाजी मार्कवर येतोय. षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. समोर फलंदाज आपण पाहतोय अमोल. पहिला चेंडू रिवाज फटका गॅप शोधली आहे. चेंडू थर्ड मॅन सीमारेषे बाहेर जाईल. या सीजा 4 रन चौकार. अतिशय दमदार फटका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. रेवाज फटका होता, चौकार आलाय. आत्मविश्वास वाढेल या फटक्यापासून फलंदाजाचा. यावेळेस इनफिल्डच्या वरून खेळून काढलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. ओव्हरथ्रो झालाय मात्र एकच धाव मिळेल. एकापेक्षा आधी काही एक नाही. 23 धावा धावफलकर आपण पाहतोय. मात्र ज्या प्रकारचं लक्ष उभं केलं RCC राय संघाने मात्र त्यानुसार गोलंदाजी झाली नाहीये. तर त्या उलट जे लक्ष आहे ते लक्षात घेत या ठिकाणी फलंदाजी करतोय गायत्री नगर संघ. रिवाज फटका अप्रतिम चेंडू सीमारेषे बाहेर. अजून एक चौकार. शहर में धरती की दुनिया हमें प्यार करने तर हा फटका आपण पाहतोय सीमारेषे बाहेर आणि हा विजयी फटका आहे. यस, अभिनंदन 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 गायत्री नगर. हार्ड लक टफ लक RCC राय. तर चला टॉस साठी या. सुपेगाव संघाचा संघनायक त्याचबरोबर विराज स्पोर्ट बी शेल्लार संघाचा संघनायक आपण टॉस साठी या. यस, मॅन ऑफ द मॅच ज्याच्या बॅट मधून 21 धावा आपण पाहिल्या. अमोल इज द मॅन ऑफ द मॅच. अमोल आपण मॅन ऑफ द मॅच साठी व्यासपीठावर या. तर व्यासपीठावर उपस्थित हेमंतजी सोनावणे आपणास विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये जा. आपल्या शुभा असते टॉस उडवला जाईल. तर अमोल आपण व्यासपीठावर या मॅन ऑफ द मॅच साठी. तर दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन झालंय रमणजी जाधव साहेबांचं. वेलकम. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत आहे. मॅन ऑफ द मॅच अमोल. बंटीजी जाधव आपणास विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच देऊन अमोल या सन्मानित करायचे.